मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 38व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थ खंड भाग पहिला धर्म आणि धम्म यामधील धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान बुद्ध आणि पोठ्ठपद यांच्यामधील संवादात व्यक्त झाले आहेत. त्यानंतर नीती आणि धर्म आणि धम्म आणि नीती, तसेच केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान आणि पोठ्ठपद यांच्यामधील संवादात व्यक्त झाले आहेत. एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामात होते. त्या समयी पोठ्ठपद नावाचा परिव्राजक म्हणजे संन्यासी राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता तेथे राहत होता. राणी मल्लिकेने तत्वदर्शन म्हणजे सर्वोच्च वास्तव पाहणे किंवा शोधणे, म्हणजेच सत्य पाहणे किंवा शोधणे, यासाठी वादविवादासाठी जो एक प्रासाद तयार केला होता, प्रासाद म्हणजे महाल, जो महाल तयार केला होता तेथे पोठ्ठपद नावाचा परिव्राजक राहत होता. त्याच्याबरोबर त्याच्या 300 अनुयायांचा जथा होता. जथा म्हणजे एकत्र केलेला जमाव किंवा टोळी किंवा समूह. असा 300 अनुयायांचा जथा म्हणजेच 300 अनुयायांचा समूह पोठ्ठपदाबरोबर तेथे होता. भगवान आणि पोठ्ठपद या दोघांमध्ये एक प्रसंगी खालील संवाद घडून आला. पोठ्ठपद म्हणाला, जग शाश्वत आहे काय? म्हणजे हे जग शाश्वत म्हणजे कायम टिकणारे, चिरकाल टिकणारे किंवा ज्याच्यावर वेळेचा काहीही परिणाम होत नाही असे हे जग आहे काय? आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी म्हणजे त्याच्याशी संबंधित मते चुकीची आहेत असे आपले म्हणणे आहे काय? म्हणजेच हे जग शाश्वत आहे, कायम टिकणारे आहे आणि इतर सर्व त्यासंबंधी असलेली मते चुकीची आहेत असे आपले म्हणणे आहे काय? भगवान बुद्ध म्हणाले, पोठ्ठपद, ह्या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही. यानंतर पोठ्ठपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले. जग शाश्वत नाही काय? जग शांत आहे काय? शांत म्हणजे अंत किंवा शेवट असलेले म्हणजेच अंतासहित असे आहे काय? जग अनंत आहे काय? अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, ज्याला शेवट नाही असे हे जग आहे काय? आत्मा आणि शरीर ह्या दोन भिन्न वस्तू आहेत काय? आत्मा म्हणजे काय? भारतीय तत्त्वज्ञानामधील आत्मा ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. तत्त्वज्ञानामध्ये सर्वाधिक विचार केला जाणारा घटक म्हणजे आत्मा. भगवद्गीतेमध्ये ज्या आत्म्याचा उल्लेख केला आहे तो सुद्धा वेगळाच आहे. सर्वार्थाने विचार केला असता आत्मा म्हणजे जिवंत प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये अस्तित्वात असलेले चेतना तत्व होय. हे चेतना तत्व म्हणजेच आत्मा आणि शरीर ह्या दोन भिन्न वस्तू आहेत काय? ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? म्हणजे ज्या व्यक्तीला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर म्हणजे मरणाच्या नंतर अस्तित्व आहे काय?
त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे, मरणानंतर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही. या प्रत्येक प्रश्नाला भगवान बुद्धांनी एकच प्रकारचे उत्तर दिले आणि ते म्हणजे पोठ्ठपद. या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही. पोठ्ठपद म्हणाला, या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही? भगवान बुद्ध म्हणाले, कारण या प्रश्नांच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही, काहीच फायदा नाही, त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या म्हणजे चांगल्या आचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक म्हणजे फायदेशीर नाही. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चस्तर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधता येत नाही. म्हणूनच मी यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. त्यापासून म्हणजे पोठ्ठपादाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरापासून अनासक्ती. अनासक्ती म्हणजे काय? अनासक्ती समजण्यासाठी आसक्ती म्हणजे काय समजणे आवश्यक आहे. आसक्ती म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी विशेष ओढ किंवा लोभ असणे म्हणजे आसक्ती, ज्याला इंग्लिशमध्ये अटॅचमेंट असे म्हणतात. आणि अनासक्ती म्हणजे काय? आसक्तीच्या विरुद्ध अवस्था म्हणजे अनासक्ती. म्हणजेच अनासक्ती म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी थोडीशीही ओढ किंवा लोभ शिल्लक न राहण्याची मनाची अवस्था म्हणजेच मनाची अलिप्तता, ज्याला इंग्लिशमध्ये डिटॅचमेंट म्हणतात. आसक्ती म्हणजे बंधन आणि अनासक्ती म्हणजे मोक्ष. पोठ्ठपादाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन. शमन म्हणजे वाढलेला त्रास, दुःख किंवा दोष कमी करणे किंवा विझवणे म्हणजेच दुःख आणि दोषांची आग विझवणे असे शमन. सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. निर्वाण म्हणजे काय? निर्वाणाचा शब्दशः अर्थ आहे मेणबत्तीप्रमाणे विझून जाणे. बौद्ध विचारानुसार माणसाच्या मनातील सर्व इच्छा, भ्रम, माया यांची संपूर्ण आग विझल्यावर माणसाच्या मनाला लाभलेली संपूर्ण शांतता म्हणजे निर्वाण. यालाच निब्बाण असेही म्हणतात. थोडक्यात निर्वाण म्हणजे मानसिक समाधान, तृप्ती, सुख किंवा आनंद. असे निर्वाण साधता येत नाही. म्हणूनच मी यावर म्हणजे पोठ्ठपादाने विचारलेल्या प्रश्नांवर आपले मत व्यक्त केलेले नाही. मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे? पोठ्ठपदा, मी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय, दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. भगवान बुद्ध म्हणतात, मी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय आणि दुःखाचा निरोध म्हणजे काय. आता निरोध म्हणजे काय? निरोध म्हणजे थांबवणे, रोखणे किंवा प्रतिबंध करणे म्हणजेच दुःखाला थांबवणे, दुःखाला रोखणे, दुःखाचा प्रतिबंध करणे म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. भगवंतांनी हे तरी का स्पष्ट केले? पोठ्ठपद, कारण त्यापासून लाभ आहे. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते. म्हणूनच मी दुःख, दुःखाचे कारण
आणि दुःख निरोधाचे साधन या संबंधी विधान केले आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. ते दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. म्हणजेच धर्म आणि धम्म हे दोन विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहेत. धर्माचे प्रयोजन म्हणजे धर्माचे कारण काय? जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण म्हणजे या जगाचा प्रारंभ, या जगाची सुरुवात कशी झाली, विश्वाची निर्मिती कशी झाली याचे स्पष्टीकरण करणे हे धर्माचे प्रयोजन आहे. तर धम्माचे प्रयोजन काय आहे? धम्माचे प्रयोजन आहे जगाची पुनर्रचना, म्हणजे या जगाची पुन्हा रचना करणे हे धम्माचे प्रयोजन आहे. पुढे बघूया नीती आणि धर्म. योग्य आचरण, व्यवहार किंवा सदाचरणाचे नियम म्हणजे नीती. नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः म्हणजे इनफॅक्ट, खरे पाहता धर्मात नीतीला स्थान नाही. धर्मामध्ये नीतीला, योग्य आचरण, व्यवहार आणि सदाचरणाचे नियम यांना धर्मामध्ये स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. जेव्हा एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. म्हणजेच योग्य आचरण, व्यवहार आणि सदाचरणाचे नियम यांना प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाऱ्यांशी चांगुलपणाने वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवितो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. धर्माच्या व व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. आकस्मिक म्हणजे ॲक्सिडेंटल, अचानक किंवा अपघाताने आलेले असे आहे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. नीती ही धर्मामध्ये प्रभावी ठरत नाही. पुढे बघूया धम्म आणि नीती. धम्मात नीतीचे स्थान कोणते? धम्मामध्ये नीतीचे स्थान कोणते? याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान म्हणजे देवाचे स्थान धम्मामध्ये नीतीने पटकावले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. धम्मामध्ये प्रार्थनेला स्थान नाही. प्रार्थना म्हणजे भौतिक लाभाच्या उद्देशाने ईश्वराची स्तुती करून त्याच्याकडे म्हणजे ईश्वराकडे अपेक्षित लाभाची मागणी करणे म्हणजे प्रार्थना. अशा प्रार्थनेला धम्मामध्ये स्थान नाही. धम्मामध्ये तीर्थयात्रेला स्थान नाही. तीर्थयात्रा म्हणजे पवित्र समजल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांचा प्रवास, याला सुद्धा धम्मामध्ये स्थान नाही. धम्मामध्ये कर्मकांडाला स्थान नाही. कर्मकांड म्हणजे ज्या गोष्टींची किंवा कृतींची उपयुक्तता सिद्ध झालेली नसूनही भौतिक फायद्याच्या उद्देशाने आणि धर्माच्या नावावर ज्या कृती केल्या जातात अशा कृती म्हणजे कर्मकांड. अशा कर्मकांडाला धम्मामध्ये स्थान नाही. धम्मामध्ये विधीला सुद्धा स्थान नाही. विधी म्हणजे धार्मिक कृत्यांचा प्रयोग. अशा विधीला सुद्धा धम्मामध्ये स्थान नाही. अथवा धम्मामध्ये यज्ञ यांना सुद्धा स्थान नाही. यज्ञ म्हणजे
पुत्रप्राप्ती व्हावी, आरोग्यप्राप्ती व्हावी, दीर्घायुष्य प्राप्ती व्हावी, ऐश्वर्य प्राप्ती व्हावी इत्यादी फळांच्या आशेने देवतांना उद्देशून अग्नीमध्ये मंत्रासह आहुती अर्पण करण्याच्या धार्मिक कर्मकांडाला यज्ञ असे म्हणतात. देवतांच्या गरजा ह्या माणसांसारख्याच असतात असे समजून यज्ञामध्ये अर्पण केलेल्या वस्तू देवतेला पोहोचतात व देवता खुश होऊन यज्ञ करणाऱ्याला इच्छित फळांचा लाभ देतात. ही यज्ञामागची मूळ कल्पना आहे. अशा यज्ञाला धम्मामध्ये स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे. सार म्हणजे सारांश किंवा मूळ तत्व आहे. त्याशिवाय धम्म नाही. नीतीशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठी देवांच्या आज्ञांची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठी, स्वतःच्या हितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. पुढे बघूया. केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. वस्तू पवित्र केव्हा ठरते? ती का पवित्र ठरते? पवित्र म्हणजे काय? धार्मिक पूजेसाठी, भक्तीसाठी, आदर करण्यासाठी पात्र म्हणजे योग्य मानली गेलेली व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाला पवित्र म्हणतात. प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात. प्राथमिक म्हणजे सुरुवातीच्या आणि प्रगल्भ म्हणजे उत्तम ज्ञान किंवा उत्तम समजूत असलेला. अशा समाजामध्ये काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात. जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही. एखादी वस्तू किंवा समजूत जर पवित्र समजल्या गेली तर त्या वस्तूचे अथवा समजुतीचे उल्लंघन करता येत नाही. उल्लंघन करणे म्हणजे अतिक्रमण करणे, एखादी ठरलेली सीमारेषा ओलांडणे किंवा एखादा नियम, निश्चय, आज्ञा किंवा प्रतिज्ञा मोडणे म्हणजे उल्लंघन करणे. असे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही. असे करणे निषिद्ध समजले जाते. म्हणजे पवित्र समजुतीचे उल्लंघन करणे निषिद्ध समजले जाते. निषिद्ध म्हणजे ज्या वर्तनाला, ज्या वागण्याला धर्माच्या नियमाने किंवा कायद्याने परवानगी नाही असे वर्तन म्हणजे निषिद्ध. याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, जी पवित्र नसते, तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनामध्ये भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही. अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भय म्हणजे भीती अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही. विवेकबुद्धी म्हणजे सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट यांमधील फरक समजणारी बुद्धी म्हणजे विवेकबुद्धी. अशा विवेकबुद्धीची टोचणी मनामध्ये उद्भवत नाही, मनात जन्म घेत नाही. जे पवित्र ते मंगल होय. म्हणजे जे पवित्र आहे ते भले आहे. त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते. पवित्र वस्तूचे किंवा समजुतीचे उल्लंघन केले म्हणजे एखादी समजूत जर पवित्र असेल आणि त्याच्या विरुद्ध जर व्यक्ती वागत असेल तर असे त्याचे वागणे धर्मबाह्य म्हणजे धर्माच्या विरुद्ध वर्तन ठरते. एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? म्हणजे एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? पवित्र का समजले जाते?
या प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले, म्हणजे नीतीला पवित्र का समजले गेले, सदाचरणाला पवित्र का समजले गेले. नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावेत. पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. श्रेष्ठ म्हणजे काय? श्रेष्ठ म्हणजे बेस्ट, उत्कृष्ट, ज्येष्ठ किंवा सामाजिक व वैचारिक दृष्ट्या उत्कृष्ट असे समाजामध्ये जे श्रेष्ठ आहे त्यांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता हा पहिला घटक. ह्या प्रश्नांची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे. ह्या प्रश्नांची पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड. जीवन कलह म्हणजे लाईफ स्ट्रगल. जगण्यासाठी आपण जी धडपड करतो, जो संघर्ष करतो त्याला जीवन कलह म्हणतात. आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे, योग्यतम म्हणजे फिटेस्ट म्हणजे शारीरिकदृष्ट्या सबळ माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे. ह्या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे. आता विकासवाद म्हणजे काय? विकासवाद हे समजण्यास थोडे कठीण आहे. चार्ल्स डार्विन या जीववैज्ञानिकाने म्हणजे जीवशास्त्रज्ञाने आपल्या ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकातून विकासवादाची कल्पना मांडली. ती अशी आहे: विशिष्ट जीवांची प्रजा ज्या प्रमाणात वाढत असते, म्हणजेच विशिष्ट जीवांची संख्या ज्या प्रमाणात वाढत असते त्या प्रमाणात त्यांना आवश्यक अन्नाची किंवा जीवनावश्यक वस्तूंची वाढ होत नसते. म्हणून त्या जीवांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या संघर्षाला अस्तित्वासाठीचा संघर्ष म्हणतात. इंग्रजीमध्ये यालाच स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स असे म्हणतात. या संघर्षामध्ये टिकून राहण्यासाठी त्याला परिसराशी जुळवून घ्यावे लागते. असे करत असताना त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये किंवा त्यांच्या रचनेमध्ये फरक पडतात. त्यांच्या शरीरात परिसरानुसार आवश्यक ते बदल किंवा विकास घडून येतात. यालाच विकासवाद असे म्हणतात. आणखी विकासवाद हा शब्द आर्थिक विकासाशी सुद्धा संबंधित आहे. तिथे त्याचा अर्थ बदलतो. परंतु इथे विकासवादाचा अर्थ मी अगोदर सांगितला असाच अपेक्षित आहे. ह्या प्रश्नाचा विकासवादाशी संबंध आहे. हे सर्वश्रुतच आहे, म्हणजे सर्वांनी ऐकलेलेच आहे, सर्वांना माहितीच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला. कारण प्रारंभिक युगात अन्नसामग्री अतिशय मर्यादित होती, खूप कमी होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. हा जो अस्तित्वाचा संघर्ष होता हा अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. म्हणूनच निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहेत, म्हणजे रक्ताने माखलेले आहेत असे म्हणतात. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. योग्यतम म्हणजे जे शारीरिकदृष्ट्या सबळ आहेत तेच टिकाव धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय? जो सर्वात सबळ आहे तोच योग्यतम आहे काय? की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय? म्हणजे जो शक्तिमान आहे, जो सबळ आहे तोच समाजासाठी योग्य आहे काय? की जो अत्यंत दुर्बल आहे, शक्तिहीन आहे त्याला जर आपण संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावयास तोच म्हणजे दुर्बल व्यक्तीच अधिक योग्य ठरणार नाही काय?
तत्कालीन सामाजिक स्थितीने म्हणजे त्या काळच्या सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते. म्हणजे दुर्बल व्यक्तीला सुद्धा संरक्षण दिले तर परिणामी तो व्यक्तीसुद्धा अधिक योग्य ठरणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर त्या काळच्या सामाजिक स्थितीने होकारार्थी दिलेले दिसते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर म्हणजेच दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? दुर्बल व्यक्तीसुद्धा योग्य ठरू शकते, परंतु त्याचे संरक्षण कसे करावे? जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे. म्हणजे शक्तिमान व्यक्तींवर काही निर्बंध घातले, काही मर्यादा घातल्या तरच हे शक्य आहे. याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे. या उत्तरातूनच नीतीचा उगम झाला. प्रारंभी हे निर्बंध म्हणजे हे नियम, ह्या मर्यादा योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान असलेल्या माणसांना लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. म्हणजे एखादा दुर्बळ व्यक्ती पवित्र आहे, त्याला पवित्र समजले गेले, त्यामुळे शक्तिमान लोकांनी म्हणजे सबळ लोकांनी त्या व्यक्तीचे संरक्षण केले. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक म्हणजे समाजहित विरोधिनी तर होत नाही ना? चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही. चोरांमध्ये सुद्धा आपापसात नीती असते, त्यांचे सुद्धा काहीतरी नियम असतात. व्यापाऱ्यातही आपापसात नीती असते. एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसामध्ये नीती असते, त्यामध्ये सुद्धा काहीतरी नियम असतात आपसामध्ये. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित म्हणजेच समाजहित विरोधक असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे समाज विरोधक रूप अगदी उघडे करतात. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाज विरोधक रूप स्पष्ट होते. म्हणजे काही नियम एखाद्या विशिष्ट गटासाठी, एखाद्या विशिष्ट समूहासाठी, त्यांच्या समूहाच्या संरक्षणासाठी योग्य असतात, परंतु इतर समाजासाठी ते योग्य नसतात. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहांचा बनला, एखाद्या समूहाची नीती वेगळी, दुसऱ्या समूहाची नीती वेगळी, या एखाद्या समूहाचे नियम वेगळे, दुसऱ्या समूहाचे नियम वेगळे, असा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित आणि शकलित राहील. असंघटित म्हणजे जो एकत्र आलेला नाही असा, आणि शकलित म्हणजे विभागलेला असा राहील. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते, जी भीती निर्माण होते, ते हे की तो आपल्या समोर भिन्न भिन्न आदर्श, वेगवेगळे आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो. मानदंड म्हणजे मोजमापाचे साधन, त्याच्या मोजमापाचे साधन वेगवेगळे असते. आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनांचे मानदंड नसल्यास, म्हणजे समाजासमोर सर्वसामान्य म्हणजे सर्वांना मान्य असलेले आदर्श आणि सर्वांना मान्य असलेले मूल्यमापनाचे मानदंड म्हणजे मोजमापाचे साधन नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिन्सी राहत नाही, त्यात वेगळेपणा असतो. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखता येणे शक्य नाही. अशा भिन्न भिन्न आदर्श आणि भिन्न भिन्न मूल्यमापनाच्या मानदंडामुळे समाजातील लोकांचे विचार विसंगत होतील. न्याय
व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. न्याय आणि संख्याबळाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या म्हणजे खूप जास्त हक्क सांगणाऱ्या, अधिकार सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर, एखाद्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. म्हणजे संघर्ष हा त्या समाजात घडतोच. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी, असा संघर्ष थांबवण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीतिनियमांची आवश्यकता असते. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येये आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्यात साधता येत नाही. म्हणजे विभागलेल्या समूहामध्ये मानसिक सुसंगती साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येये भिन्न असली की म्हणजे वेगळी असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही. ती दृष्टी विकृत होते. विकृत म्हणजे ज्यामध्ये काहीतरी विकार, बिमारी अथवा वाईटपणा आलेला आहे असा. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. वर्गप्रधान म्हणजे वर्गाला प्राधान्य देणारे. जसे हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण पडले होते. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्म घेतात म्हणजे गुलामीत जन्म घेतात, जे गुलामीत जन्मास येतात ते दासच राहतात म्हणजे गुलामच राहतात. धनी ते धनीच राहतात म्हणजे श्रीमंत ते श्रीमंतच राहतात. कामगार ते कामगारच राहतात. अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांनाच होतो, सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो. अल्पसंख्याक म्हणजे कमी संख्येच्या लोकांना, कमी संख्येत असलेल्या लोकांना समतेचा लाभ होतो. बहुसंख्याकांना मात्र त्याचा लाभ होत नाही. ते त्यापासून वंचित राहतात. त्यापासून वंचित त्यांना राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवातील भ्रातृभाव. भ्रातृभाव म्हणजे भावासारखे प्रेम. बंधुत्व म्हणजेच नीती. म्हणूनच भगवान बुद्धाने शिकविले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.